हे हनुमानाचं मंदिर आहे. हे वड्याच्या कडीला आहे. इथे सगळे मोठा नाला आहे. त्या नाल्यात ह्या नाल्याला जोडून 8-9 नाले. हे मोठं वडाचं झाड आहे. त्या झाडाला इतक्या पारुंब्या आहेत का ते जमिनीला लटकत आहे. त्या पारुंब्या जुन्या काळातलं वड आहे. हे वड 84 83 80 सालापासून ह्या वड लावलेला आहे. 1980 सालाचा वड आहे. बघा हा वड, याच्या पूर्ण पारुंब्या जमिनीला टेकलेला आहे. पूर्ण इथं बसायसाठी ग्रामपंचायतच्या लोकांनी खुर्च्या टाकलेल्या आहेत. प्रत्येक नागरिक इथं येऊन बसतात विश्रांतीसाठी. देवदर्शन घेऊन इथं आराम करतात. बरेच हनुमान जयंतीच्या दिवशी इथं भंडारा होतो. तो भंडाऱ्याला गावातल्या सगळे पब्लिक येत असती. सगळीकडं घरं आहेत. मुस्लिम समाजाचं इथं कब्रस्तान बी आहे. हे कब्रस्तान आहे मुस्लिम समाजाचं. कब्रस्तान बी आहे इथं मोठा नाला आहे. त्या नाल्याच्या भोवताली ह्या हनुमानचं मंदिर बांधलेलं आहे. हे मंदिर भरपूर जुनं आहे. हे वडाचं झाड आहे. हे बी भरपूर जुनं आहे. त्याच्या सगळ्या पारुंब्या खाली लटकलेल्या आहेत. जमिनीला लटकलेल्या आहेत. इतक्याल्या मोठाल्या पारुंब्या आहेत. आणखी इथं वड पौर्णिमाच्या दिवशी महिला वड पुंजायला येतात. हे वडाचं झाड आहे. वड पुंजतात इथं सगळे मोठाले पारुंबे. हे वडाचं झाड आहे. भोवताली सगळे घर आहेत. इथं मोठे मोठे संत महासंत येतात. आमच्या गावचं हनुमान मंदिर आहे. हे आमच्या गावचं हनुमान मंदिर आहे. ह्या मंदिराला भरपूर लोक जयंती साजरी करतात. हनुमान जयंती भरपूर साजरी करतात. रोज झाड लोट सगळी होती इथं. शेजारी पाजारी सगळे दर्शनाला रोज इथं पाया पडायला येत असतात. मुस्लिम समाज सुद्धा इथं येऊन बसत असतात. हे एक जुन्या प्रतीचं बुरुज म्हणतात त्याला. हे बुरुज आहे. हे बुरुज 2005 पासून मी पाहत आहे ह्या बुरुजाला. बऱ्याच दिवसापासून हा बुरुज मला कळत नाही असा तेव्हापासला बुरुज आहे हा.